मोठे काय मतलब थोडे थोडे का वाला हरले थोडे हो लय थोडे अरे म्हातारे पाणी लागून तुला तेवढीच एक बात अजून एक असं नाही चल आता चालू फॉलो मी मागून गाडीची बाटली करू गड दाखवा आणला ठोकळा अरे काय आहे? बिजट झाले अण्णा नाही पावसाळ्यात पार दिसले अण्णा याचं पुढे घेत मग यांनी ते गेले नाही बरं मोकरले हे पाहू शकता मित्रांनो असे स्ट्रक्चर इथं तयार होतात मंजुमन बॉयज ओ यंदा काय नियोजन आहे म्हटला अशा तऱ्हेने अण्णाने आम्हाला चांदोड हा किल्ला दाखवलेला आहे. चांदोड नाही आहे का आजकाल चावड किल्ला चावड पण नाही मग काय चावंड प्रसन्नगड इथं आले प्रसन्न वाटतं. ठीक आहे. वाघ सगळ्यात पुढे वाघ जातात ही. नाही सोमा या व्हिडिओचं टायटल देऊ आपण वाघ बघितला शेवटी पप्पे दाखवायचं गाडीवाला वाघ बघितला. विथ आधार कार्ड दाखवायचं मला हव्या नाही वाघाचा पिछा करताना आम्ही सुसाट असा वाघ आमच्या पुढे चाललेला वाघाच्या माग आम्ही चाललोय. वा काय भाषा आहे माझ्या पाठीमागे एखादा जोक सांग ना. ही गोष्ट माहिती नाही त्याच्यामुळे या रांगा सह्याद्रीच्याच आहेत गावा. हे बघा मित्रांनो चावंड किल्ला आणि उत्कृष्ट असा प्रश्न विचारलेला आहे या माणसाने. माणसाचं नाव आहे विकास भाऊ हा अतिशय नालायकाचा हा माणूस आणि वरती नवनाथ चढलेले असा माकड आमचं नवनाथ मधले एक नाथ नाथांचे दुसरे प्रकार सोमनाथ दाढीवाला वाघ पहिल्यांदाच पाहिलाय. काय जोक केलाय तिकडे मुलं क्रिकेट खेळत आहे पाहू शकता तुम्ही. तुम्हाला दिसत नसेल तरी पाहू शकता. आज आपल्याला अनिकेत वाघ या गडाविषयी थोडीशी माहिती देते. बोल ना अनिकेत. अरे पावसाळ्यात मी सांगतो काय तुला पावसाळ्यात आहे ना मला तो माणूस आणला एक कर विकास भाऊ आपण त्याचं तानात एक बघा चढतोय अजून चढतोय. सोमा कसं आहे पावसाळ्यात बघ फुल हवा ते नाही का हरिश्चंद्रला मध्ये आहे बघ थोडेसे पण नाही त्याच्यापेक्षा एक खतरनाक आहे. अरे खाली बिली मारणार माणसं खाली दिसलं अरे सॉरी भाई वर जाऊ दे त्याला. अरे ते वर जाऊ दे काय त्याच्या काय बोकंडी चढतो वॉइस तिकडे वर कर त्याच्या. अबे सोमा मी देतो अन्नाचं घेत ते मध्ये हे कर चालतो फक्त केले हाय या अशी जरा ऍक्टिंग बिक्टिंग करीत जा काय या माझं डायरेक्ट ओढले काय बोललं जाते वर एक लावे कॅमेरा त्याच्याकडून लावलं त्याचं कोण बघायचं तू बघशील ना. चढाय तर गेले अरे मग इथं कोण येतं मग चढायला नाही केलं ह्याच माणसाची मोकर फुटायची पण चालल्याशिवाय झालं का या म्हाताऱ्या चालायचं मला आठवण असं वाटतं तीनच माणसं घर चढतात. सोपं नाही का पप्पू तर काय दिसतच नाही 3 मध्ये मी पण नाही ना. चढशी म्हाताड्या एकशे मध्ये आता हॉटेल नंबर चाललंय नाही कॅमेरा पावसाळ्यात डेंजर असं बाबा. ये तो सिर्फ झांकी है पावसाळा अभी बाकी है. छत्रपती शिवाजी महाराज के ते डासा आहे बस ते थांबा ते मध्ये जण डासा आहे बस कस काय ऐकलं घातलं भाई बोल क्या बोलूं बोल ना कुछ तो बोलो. नहीं अब दमिया है मैं. फोटो निकल रहा है अपना आदमी देखिए
पप्पा जर खाली येऊन बसला सगळे जण बसू आपण. तुम्ही येऊ दे ना थोडं थोडं. अरे तू खाली ये, तू मध्ये ये. तू 2 पायऱ्या आहे इथे. पप्प्या खाली आहे ना तू, वाघ आहे तू काय इथं बसवतो चाचाची ये बसन, तू आज तिरका बस आणि तू तुला पावन खंडीचे दाखवले ना तो पिक्चर मध्ये बघ. ते नाही का हे तो याच्यात नाही का यावेळेस आपण भाजीला पुती खिंड अडवतो गोड खिंड त्याच्यात मला असं ना फक्त हा, हे हा. कसं हे असं वर आहे ते असं दाखवलंय असं खालच्या साईडला ना, मी आता वरून येते ना आपल्या खालच्या साईडला. काय वाटतं या गाड्याला बघून, एक्सपिरियन्स काय सांगतो तुमचा? खूप असा छान गड आहे. अतुल्य असा अनुभव आहे. सांगू शकतो. अरे उन्हाळ्यात खरा खेळ आहे. म्हणजे पावसाळ्यात आहे, पावसाळ्यात तसं कोणी वर येऊ शकत नव्हतं. अरे तो मी पहिल्यांदाच पिटली. हे आपले गाईड सूचना इथे फोटो काढू नये, आम्ही व्हिडिओ काढतोय. हाय गाईज. हॅलो मित्रांनो, आता आपण आलेलो आहे वरती, चावंड किल्ल्याच्या वरती. पाहू शकता सदर पुष्कराणी म्हणजे काहीतरी होत. पुष्करणी म्हणजे काय रे गाईड? वाघ 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 नाही, चित्ता म्हणायला लागले पुढं पोहते आज बाबा. इथे पाहू शकता तुम्ही, कोणती गोष्ट आहे काय रे? हो 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 हो, दगडाचं बनवलेलं आहे या ठिकाणी, खूप मेहनत करून. पाहू शकता खालून पाणी निघण्यासाठी जागा आहे. इथे आम्ही एक झाड लावलं होतं सोनचाफ्याचं, वरती तिकडचं चाललोय. वाडा होता पूर्वी, पाहू शकता त्याची औषध तिथं तुम्हाला दिसतंय. बोल ना काय ते समा, त्याला माहिती आहे ना जरा. मलाच काय माहिती काय कट करणार मला. पाण्याची टाकी. बघा मित्रांनो, पाण्याची टाकी. अरे पुरातन काळातले नवनाथ राजे होऊन गेले इथे. वाह वाह, क्या फेस आहे. त्यांना सापडण्यासाठी आम्ही इथं आलो आहेत. चला वरती चावंडा देवी मंदिराकडे. तिथे लावलेलं आहे आम्ही सोनचाफ्याचं झाड. ते आहे का नाही ते माहित नाही. 2 वर्षानंतर तब्बल चालू, पावसाळ्याच्या सुरुवातीला लावलं होतं. तुम्हाला चांगलं मोठं काहीतरी उभी नसला एवढं आहे. हे आहे का हे सगळी, तो याच्यात आतमध्ये खेकडे आहे. आता पावसाळा आला का डायरेक्ट वर आपण घेतो का आपला हा खेकड्याचं सोडून जायचं आणि आऊ त्याला पाहिजे खेकड तशी का. अरे बाबा इथे आहे का आत्ता पावसाळ्यात हा मेन बिझनेस आहे खेकडं पकडायचा. वरती 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 वर इकडे का वरती. इकडे काय मंदिर आहे मंदिर. मला इकडे काय अरे चल रे तू, सगळी का चांगलं आहे. बोलू शकता काहीतरी तुम्ही, बाय बाय. तुम्ही काहीतरी बोलू शकता. हाय हाय. आणि हा पाहू शकता खूप सुंदर नजर आहे. आणि चालले सगळे चावंडा देवी मंदिराकडे या अभेद्य जंगलातून. नवनाथ भाऊ आपल्याला काहीतरी सांगतात, मोलाचं मार्गदर्शन. चावंड किल्ल्यावर यावं की नाही आणि कोणत्या सीझन मध्ये यावं? श्रावण किल्ल्यावर यावं, पण येताना वेळ घेऊन यावं. उपाशी तापाशी नाही यावं. आणि त्याच्यातल्या त्याच्यात पावसाळ्यात यावं. अरे हा पार कंटेंट पार दूषित केला माहिती का. अरे त्याला आणलंय मी निगेटिव्हिटी सोबत आल्यासारखं. आता थोड्याच वेळात मित्रांनो पोचत आहे चावंडा देवी मंदिराकडे. मित्रांनो खूप मूड ऑफ झालेला आहे आमचा. इथलं आमचं झाड इथं लावलं होतं, त्यातली फक्त एकच इट आहे इथं. आई शपथ रे. झाड पाणी टिकून नाही धरत का, केळं झाड पाणी टिकून धरत.
हे आज मी पहिल्यांदा ऐकले भाऊ. केळाचे ते पान असतं ना त्याच्या गाभ्यात पाणी राहत कधी पण नसेल तुला माहिती ते तुला सांगतो. वनस्पती तज्ञ आपल्याला केळाविषयी थोडं काय फार सांगतात. तसं नाही काय बाबा. त्यांचं म्हणणं आहे झाड याच्या बुंद्यामध्ये पाणी असतं त्यामुळे ते अख्ख्या उन्हाळ्याभर सर्वाईव्ह करू शकतात असं सांगण्यात आलेलं आहे ह्या माणसाकडून. विकास भाऊ तर हे दोघे त्यांचं म्हणणं होतं गाडीतून उतरलं नसतं तर परवडलं असतं. उघडा बाबा उघडा बाबा. हे अशी सर्व काही सांगून जाती आपल्याला आलेला एक्सपिरियन्स. गाडी झोपलेला हरवला असं म्हणा का ना. ट्रिप बद्दल 2 वाक्य. सोमनाथ आता नवा हा कंपनी द्या मला थोडी. बोला. काय वाटतं तुम्हाला काय वाटतं? चावंड किल्ला फिरण्यात उन्हाळ्यात कसा वाटला तुम्हाला? मला तसं उन्हाळा नाही म्हणताय थोडा पावसाळा हिवाळा. पण पाऊस एकदा पण नाही पडला नाही इथे. चावंडच ना. हो चावंडच यास प्रसन्न. गडकिल्ला आलोय. हो हो आणि प्रसन्न गड पण मानतात त्याला. हा प्रसन्न गडावर आलोय. तीन- मला असं चावंड काही नाही, पण मला प्रसन्नता वाटत नाही इथं. पॉप्सला विचारा मला पॉप्सला विचारा. नाही नाही इथं सांगतोय ना कारण की सगळ्यात जास्त आयुष्यातले चुत्या मित्र आले सोबत. सगळ्यात जास्त चुकते कोण वाटतं तुम्हाला? काय त्यांची थोडीस वय झालेली आहे. त्यांना काही जास्त बोलता येत नाही. नाहीतर त्यांच्याबद्दल एक शब्द एक शब्द म्हणजे त्यांच्यासाठी एखादं नाव. मी थोडक्यात ठोकळा वाटते मला. ठोकळा वाटतोय जरासा. दा. अनिकेत वाघ काय काय विचार करतात घेताय का संन्यासी इथं? समाधी घ्यायची का तुम्हाला इथं? आता ठीक आहे सगळ्यांचं मत झालं आता तुझं काय मत आहे भाऊ? मी खूप एन्जॉय केले. हे पण अनिकेत म्हणतो आनंद तुझं झाड नाही दिसलं आम्हाला. ते काय झाले पाण्याच्या प्रवाहामुळे ते वाहून गेलेलं आहे. खरंच लय वाईट वाटलं. 2 वर्षापूर्वी इथे एक झाड लावलं होतं त्याचा मी उल्लेख व्हिडिओमध्ये केलाच असेल. एक्सप्रेशन कसे वाटते ते पण सांग. आता काय करता अजून? आता खाली इथे जरा वास्तू आहे 2-3 त्या पागून आपण घरी जायचं आहे. वास्तू विस्तू काय नाही आता थेट. हा सूर्य आहे का त्या दगडाच्या पलीकडे जायचं निघत नाही आपण इथून. काय नाही मी तुम्हाला अरे डोंगरावरून फक्त एकच गोष्ट चांगली असती एक तर पावसाळ्यामध्ये नाही तर सूर्य असतं. हा वाटून देऊ काय वाटतं? काय आवाज आलेले हे अरे खरंच अरे लय भारी बघ ना एकदा ट्राय तर कर. अरे तसं नाही बाबा बस बस पप्या पप्या बस तर करा. बस बस हा पोच दे हा, पोच ठोका. दे पोच दे पोच दे. पुढे बस ना. हा ओके ओके हात सोड ना मला. पप्या पाठी माग बस बरं. ही व्हिडिओ महत्वाची. अरे हा तिथं मंदिरात जाता येत नाही. आता उगाच पाणी कमी आहे म्हणून जाता येते. तो ती- कोण चालू करते? हे बे. दीर्घ श्वास घ्या. थांब ना. एक दीर्घ श्वास घ्या. मित्रांनो इथं खूप खतरनाक एरिया आहे. या एरियामध्ये आता आपण पदार्पण करतोय. त्याला पुढं भांडायला. अरे हे तू काय सांगतोय आपण सेफ जागेत जायचं. फोटो व्हिडिओ काय तुला येड्या पोचवायला? बेकार आहे. अरे पण याच्यात एवढे हे नाही. अरे अरे नको रे नको नको. वाडा 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 वाडा. हाय गाईज. हाय.
मला बी वाटतं ठोकाय का पण इकडे तिकडे काय जायचं लावण्याचं. इथं सगळी बसा अशी लाईन हे लेखतरा फोटो आहे ना तिथं. पुढं चालला बसायला जागा नाही. अरे लाईनवर बसा ना, इकडे इकडे इकडे. जवळ नका बसू, जवळ माझ्या नाही. ठोकऱ्या हे मोबाईल नीट ठेवा, कार्यक्रम होईल.